थोडा टाइम झाला दादा. का लागला ते मला सांगणार ही लाडक्या. त्याला कारण होतं. अरे कारण काय? महाकारण. अरे महाकारण म्हणजे काय? विनाकारण. अरे बापरे, विनाकारण म्हणजे काय? गजकरण. अरे तुला वेळ का लागला ते सांग मला. हो. तेव्हा बरोबर आहे. आंघोळा जेल केली ड्रेस केला. अरे वा. तेव्हा म्हटलं तिथून जायचं एकदम आहे. बरोबर. बरोबर आहे की हो. नाही? बाईला सांगितलं हा. माझा डबा करून दे. म्हणून बाईला बोलला माझा तरी डबा करून दे. डबा करून दे. अरे वा. मला ड्युटी जायचं आहे. एकदम बरोबर. बाईने डबा केला. अरे वा. घरात काही काही दारात पाहिली दादा. घरात काय काय दारात पाहणार ही लाडक्या. तेवढ्यात माझा मुलगा मला बोलला, तेवढ्या तुझा मुलगा तुला काय बोलला? पप्पा. हो. मला हो म्हणजे तुझा मुलगा माझा मुलगा मला बोलला, अरे वा. पप्पा मला सायकल पाहिजे. मला सायकल. म्हणजे तुझा मुलगा तुझ्याजवळ सायकल मागायला लागला. सायकल अरे बरोबर आहे बाबा. बाळ हात सिगारेट आणि जो गाठ आपण पुरवायला पाहिजे. मला ड्युटी जाणं होतं ना भाऊ. तर तू काय केलं ना ही लाडक्या? त्याला सांगितलं, हा. अरे बाबा मी ड्युटीवरून घरी आलो का एकदम बरोबर. तेव्हा मालेगावला जाणार, ए. मग तुला सायकल घेऊन येणार. अरे वा. कटे नव्हती जाऊ आकडा लागला. मग लाडक्या. अरे पाहत होते का तू? तुम्ही काय आहे? मग काय झालं ना ही लाडक्या? त्याला म्हटलं, हा. भाऊ मी ड्युटीवरून घरी येणार, बरोबर. तुला सायकल आणून देणार. एकदम बरोबर. ऐकत नव्हता हो. मग तू काय केलं ना ही लाडक्या? मी सांगितलं, हा. गप झोपतो का? माझ्या बाईला सांगितलं, काय बोलला? माझ्याकडे पैसे नाही, मी चालू चालू मालेगाव जातो एकदम बरोबर. आणि सायकल घेऊन येतो. हा, बरोबर आहे. माझ्या हाटे आपण पुरवायला पाहिजे. सायकल घेऊन आणणार, हा. सायकल देणार, मग ड्युटीवर जाणार. एकदम बरोबर. लागलं तेव्हा सांगून देईल. काय हरकत नाही. मग बाईकडे पैसे मागितलं. मग काय लाडक्या? बाई म्हणून पैसा नाही शेत नाही. तुझ्याजवळ पैसे दिले नाही. मग तू काय केलं ना ही गुणवंता? म्हणे आम्ही बकऱ्या जवळ घ्या. आवडलं तुझ्या बकऱ्या? मग आज संताप होईना म्हणा. म्हणजे तुझा संताप गाठला मग रे. मग बायकोच सांग मी काय बोलला? आवर रांड खोले. मग आता हत्तीकडे करत जा ना माझ्या. हत्तीकडे करायचं ना. असा हा. तिकडे देवच येत नाही. देव म्हणलं पैसे घे माझ्याकडे. पैसे दे. पैसे घेतले, पैसे घेतले रे लाडक्या. चल चल मालेगाव गेलं दुकानावरती. दुकानावर. मग रे. दुकानावरती गेलो. अरे वा. त्याला म्हटलं, हा. दुकानदाराला हात मारला. दुकानदाराला सकाळी नाही का हाऊ दे ना तुम्हाला. मग रे लाडक्या. दुकानदाराला हात मारले. अरे वा. कशा हात मारली बरं? अरे अकबर. दुकानदाराला. दुकानदाराला, दुकानदाराला असेल बाहेर. अरे कोण आहे? अहो तुम्ही काय काम करता? अरे तू बोलला असेल मी काढतो. माझं बी काढून द्या. सांगून देत नाही. पटकन बोलायचं माझी पोट पासपोर्ट काढून दे असं. मग रे गुणवंता. त्याला म्हटलं भाऊ पासपोर्ट काढले. त्याला म्हटलं सायकल कुठे मिळेल? सायकल कुठे मिळणार? म्हणे जाऊन पुढच्या दुकानात. पुढच्या दुकानावरती. मग रे लाडक्या. गेलो पुढच्या दुकानात. पुढच्या दुकानावरती गेला. दुकानदाराला हाक मारले. हो. अरे सलीम. दुकानदाराला. दुकानदाराला, या सलीम. अरे कोण आहे?
तो मला झाला नाही म्हणून त्याला त्याला सांगितलं. बोलला 12-13 ती त्याची खळा आहे. अरे वा तो म्हणे का बरं एवढ्या टायमाला म्हणलं काय नाही मग सायकल घ्यायची आहे. हा मग उद्या आले असते म्हणे. म्हटलं उद्या आणि सकाळ नाही हो आजच दे म्हटलं. पोरगं ऐकत नाही हा सायकल घेतली चालू चालू घराकडं आलं. बरोबर घराचं दार बंद होतं. रात्री पण करून घेतात असं का हो माझ्या बायकोला हाक मारली. कशी रे लाडक्या बायको 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 3 वेळा हाक मारली. हा. मग बायको काय बोलली नाही कुणी म्हणता मर जाऊंगी अरे अरे मर जाऊंगी हाँ. हो मिट जाऊंगी मी जाऊंगी लेकिन बेसन का भगोना कभी नहीं छोड़. अरे हा तुला एक गोष्ट झालं काहीतरी चाट मारतो स्वप्नाची गोष्ट सांगतो का काय असं पणच पडेल होतं. अरे लाडक्या, हा तू एक नंबर आला नाही कुणी म्हणता बरोबर अरे 2 नंबर गेला कुठं आला नाही का अरे नाही ना लाडक्या मला सोयी लागा होईल. अरे नाही बाबा मी घेऊन येतो ना त्याला. जाय लवकर घेऊन ये असं ना हा. अरे 2 नंबर या 2 नंबर गप झोप वा. वो आता बाहेर हे करा मग. राम राम कुत्रा अरे मी काय बोलला काय बोललो मी? अरे हा? तुला उशीर का लागला ड्युटी यायला तुला मला मालच येतो. रोज आपण संकेत जायचं. मला वाटलं तू गेला असेल तुला वाटलं मी गेलो असेल. अरे रे थोडं तू झोपला असतो. म्हणजे तू झोपेल होता का. अरे भाऊ मी ड्युटी वगळू मग मग काय देवनी 2-3 लाडू दिला. एक नुकती ना एक कळीना एकदम राग मारतो. हा हिंदी सतरामशेच का अगळी कळी अगळी मुक्ती अगळी तुझ्या कानपुढे ठोक तुझी. अरे एकदम राहते एक नंबर. एक बेसन पिठणी एक साखरणी मग काय ते तू लाडू घेतलास ना? हा मग कसा लागतो? अरे मी तुला घेण्यासाठी आलो बाबा. मला घेण्यासाठी तुला देवानं बोलवलं चल अरे चल मग. चालतो ना. मग चल ना. हे आले देव. आलं का? हा आता तरी नमस्कार जेवणारी मला देवा हा देवा. तुम्हा दोघांना माझा संपूर्ण आशीर्वाद नाही लाडक्या. काय झालं काय ते सांगशील ना? अरे काय झालं? आपण आलो अरे चक्र भेटा काय तूच पर्यंत घेऊन आला मला. अरे तसं नाही. आपण आलो बरोबर देवाला काय केला नमस्कार केला. नमस्कार केला ना. देव काय म्हणतो काय म्हणतो? तुम्ही दोन्ही मना शिडी घ्या म्हणे. आशीर्वाद आहे का समजलं आशिडी घ्या असं का देवा. हा तरी 2 नंबर आला रे दादा. आला. अरे लाडक्या मला सांग तू या चंद्रगडावरती ड्युटीवर किती वाजता येतो ना लाडक्या. कोणाला विचारतो? अरे अरे बाबा तुला विचारतो मी. मला वाटलं मला विचारा ना. काय विचारलं? चंद्रगडला ड्युटीवर किती वाजता येतो ना लाडक्या. देवा कशाला विचारलं? अरे बाबा तुला म्हणलं या चंद्रगडावरती ड्युटीवर किती वाजता येतो. कोणाला विचारलं? अरे लाडक्या तुला सांग या चतुर्गावच्या ड्युटीवर किती वाजता येतो ना लाडक्या. देवा
केव्हा आलं ते सांग मला. असं का? केव्हा? बरोबर आहे. 32:30 वाजता. अरे 32:30. अरे मला थोडं तरी आम्हाला वाजता. हा, 32:30 वाजता. केव्हा? बरोबर आहे. 8 वाजायचं. आता 11 वाजले, एवढा उशीर का झाला? जितका झोपेल होतो त्या लोक मरेल झोपत. बरोबर आहे. थोडे डोळे लागले. डोळे कसे लागले मला सांग नाही. सकाळी उठालो. बरोबर आहे. आंघोळ हातात केली. हो, फ्रेश केला. पहिला सांगितलं काय बोलला? पहिला तरी हे सांगितलं बाबा. काय बोलला? मला तरी ही डबा करून दे. एकदम बरोबर. बाई रागात बोलली. काय बोलली? बरोबर. अरे मग काय बोलली बाई? तर घाट मग बोलली ना. अरे कसे बोलली ते तर सांग. घाट पीठ नाही म्हणे पीठ. अरे घाट पीठ नव्हतं तुला डबा कसा करून देणार? एवढी काय हात ताण राहिली. काय केलं? डोकं तापी गेलं. काय बोलला रे? मी दुनियाला पिऊया. हो, मी तिला सांगितलं काय बोलला? काय बोलला? पहिला सांगितलं काय बोलला? आवाज सुटतो गाणे. करू नको. मला जाऊ दे आता. मला शेजारच्याकडे जा. एकदम बरोबर. नुसतं पीठ घेऊन ये. शेजारी काय पीठ नुसतं घेऊन ये. जाय ना मला लवकर. शेजारच्याकडे जा. नुसतं पीठ घेऊन ये. घेऊन ये. तोंड बाई घरी ये. आठवती ना. दादा बाईतरी शेजारच्या घरी गेली. बाईतरी शेजारी गेली नाही. नुसतं पीठ घेऊन आली. नुसतं पीठ घेऊन आली. दोन भाकरी तरी डबा करून दे. भाजी लागली नाही मध्ये. अरे भाजीला नसल्यावर तुला पहिली भाकर देणार आहे का? मग रे लाडक्या तोंडात गिरायली होती. मग काय केलं तू? भाजी लागली नाही म्हणे. मग रे मी बायला सांगितलं कशा भानगडी काय नको करू. तू घरात जाय. घरात जाय. लवकर जाय ना मग. तुझ्या बायला लवकर घरात जाय. लवकर घरात जाय. मग चाल बेसन करू. हा चालू बेसन करू ना. बाईतरी घरात गेली दादा. बाईतरी घरात गेली नाही. लाडक्या पिठलं म्हणा अरे बाबा बेसन तेल पीठ नाही तेल राहत. बेसन त्याला म्हणतात पीठ नाही त्यालाच म्हणतात. हो दादा बरोबर. डबा घेतला. चालू माझ्या नादाने ड्युटीवरती. अरे वा चालू माझ्या नादाने ड्युटीवरती चालला. एकदम बरोबर. वाघ बजेल होतो. दिलक्ष कुठं होता का? सगळीकडे वाघच वाघ घ्या तो. वाघ बजेल होता. मग रे मग काय म्हणत तू घाबरे. मग काय केलं रे तू? मला ड्युटी जायचं म्हणलं. बरोबर. वाघ तर उमरच बसेल. मग रे माझ्या तिरपाने असा फिरून तिरपा पुढे चालला. चालू माझ्या नादाने ड्युटीवरती. मग रे वाघानं पाहिलं मला. अरे बापरे माझ्या मागे सुटला. अरे बापरे म्हणजे तू पुढे आणि तुझ्या मागे वाघ. मग रे झाडावरती चढून गेलं. बरोबर तेवढं बरं केलं. त्याच्यामुळे चढावं लागलं. बरोबर काय रे वाघला म्हणजे तेवढ्या झाडाच्या बुडाखाली येऊन बसला. मला पण ड्युटीवरती जायचं. मग तू काय केलं विचारीने फायदा नाही. अरे मग तू येतो राहिला कसा मला कळायला नको का? विचारी अरे सांगितल्याशिवाय मला कसं कळणार? मला तर ड्युटीवर जायचं. मग काय विचार राही नसता घरी कळायला नको का? तिकडे तो कामाला तुला लागली खाली उतरतो मग काय केलं? काय करू
मला जीव जाग रे. मग रे लगेच जाग नव्हती. मग तू काय केलं नाही रे गुरुवंता म्हणून जाग सोडली. झाडावरून लागला सुरुवात. बापरे बापरे. वाघानं पाहिली ती हात कुठून आली. मग रे वाघ उठला लघवीच्या दारांवरती यायला लागला. वाघ लघवीच्या दारांवरती यायला आता मला वाघ खाणार खाणार. अरे वा वाघ निमी मध्ये येऊन लागला. अरे वा आता तो वाघ खायचो आता खाऊन घेणार मग मग तू काय केलं नाही रे गुरुवंता हुशार उसार प्रधान वाघे खाऊ देवा सारखा शेताय. मग रे मग काल विचार काय केलं तिच्या दात घातला. तुझ्या दात घातला चाकू काढला. चाकू काढला. लघवी कट कणिक. तुला स्वप्न बिप्न पडलं का काय हा थोडा टाइम लागला त्याच्यामध्ये मस्करी केली. असं हा थोडीशी मस्करी केली. असं बरोबर आहे. एवढी सोन्याची जेजुरी. या जेजुरीवर तरी आधी कोण आले? चल मला 1 नंबर 2 नंबर ड्युटीवरती किती वाजता येतात आपण पाहायला पाहिजे बरोबर. म्हणून लाटक्या तुमच्या दोघांच्या आधी मी आलो नाही रे गुरुवंता कोण आलं? तुमच्या दोघांच्या आधी मी मग आलो तू जख मागाल म्हणून. अरे है ना म्हणजे किंवा काय? पाहिजे तर जाईल बाकी अरे बाबा म्हणून तुम्हाला सांगायला पाहिजे बाबा तुमच्या दोघांच्या आधी मी याच्या दुर्गावरती आलो बाबा आणि या भावऱ्या प्लावरती झोपलो. मला एक विचित्र स्वप्न पडलं नाही लाडक्या. असं झाला. माझ्या स्वप्नामध्ये एक धनगराची बांधवाय आली. असं बानू तरी या चंद्रीच्या चौसर कामामध्ये सरलेली लाडक्या. अरे वा अरे आली ना बाबा स्वप्न पडलं तर अरे मला सांग ना लाडक्या मला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्न धनगराचे बनवाय या चंद्रीच्या चौसर कामामध्ये सरले बाबा. मग काय करायला पाहिजे? म्हणून गावामध्ये जावा निर्गुणीचा सुद्धा घेऊन यावा. हा चंद्रीचा चौसर काम आडवा कापा. माझ्या त्या बाणूला काढून द्यावा नाही लाडक्या. देवा निर्गुणाचा सुद्धा घेऊन येणार. बरोबर आहे. जेजुरीचा चौसा कामाला कापणार वारे वा. एवढी सोन्याची जेजुरी काढली म्हणून येणार हनुमंताचा कटली मारणार असं आडव्यानंतर उद्या 2 मांगा करणारी गुणवंत. आदिवासाच्या रुग्या 2 भागा केल्या बरोबर आहे. एक बाजूच्या 2 बाजू होणार हनुमान यंत्राला पाहायला भेटणार नाही. तरी सुद्धा मला बांधू पाहिजे म्हणून लाडक्या जेव्हापासून मला स्वप्न पडलं रे लाडक्या तेव्हापासून मला या जगुरावरती कर्म हात नाही ना रे गुणवंत. म्हणून तुम्ही धावत परत लवकर जा. कुठं तुमच्या आईला घेऊन या. अरे गुणवंत म्हणून धावत परत लवकर तरी जावा रे लाडक्या. तुमच्या आईला घेऊन या. तुम्ही काय तुझ्या आईला आली. अरे तू जाय बाबा. मग माझी उघड जायची तुमच्या दोघांची आई वारली. तुमच्या दोघांची आईची इथं काय काम आहे रे? अरे तुमच्या आई म्हणजे राणी महासाई. हा बरोबर. महासभाच्या मालीचा महासभाला लवकर घेऊन यावं नाही लाडक्या. आम्ही माझा बायको जातो. अरे माझा एवढा अरे
देवाकडे जाय हा बरं, चार द्या ना आपण. चार मग काय करू? एखादी जी आहे ना. देवा वो आता आव रे अरे देवा बरोबर आहे. आम्ही पाय पाय जाणार नाही तुझ्या महासभाईच्या मध्ये पाय पाय नाही जाणार. अरे मी तुम्हाला महासभाईचं महाल इतकी लहान आहे. अरे गावात त्या गोठवाड्याला आहे कुणीवाडीला. तुम्हाला पटला तो वारू सोडा आणि त्या महासभाईच्या महालात जा. आम्ही वारू नको मग गोडी दे गोडी. अरे बाबा बऱ्यावर जा. हा कोणी आवडत हा चालेल जा अरे बरं. लवकर. अरे चाल ना बाबा. आवाज गेले. तुला देवाला विचारायला पाठवलं. हा मी गोड पाण्याला गेलो. तर मला द्या का मग? विचारले हात लावून. बरोबर आहे चल चाल बाई. इथे बता परिचय पाय पाय गेला कामच नाही. ते काय? तुला सांग होता ना, मी माझ्या हात लावून. हात लावला मला काय झालं? आता मारतो म्हणजे आपण माणसाबाईकडे जावा नाही, आपण मालेगाव जाऊ, इंग्लिश पिक्चर बाबा. आपल्याला तमाशा पाहायला जायचं नाही, आपल्याला पिक्चर पाहायला जायचं नाही. मग आपल्याला मालजानाला जायचं, गोंधळ पाहायला, गोंधळ. कोणाचा रे सुभाष सोनाने चिंचावडकर चांगला खरं दररोज वाकडत मला माहिती नाही तुला. आपण पाट्या वाचत होतो.
हा पाट्या वाचत होतो नको कुठे येऊत ना पाट्या वाचत होतो चला जरा दादा उभा आहे. काय तू आता आहे? तू मोबाईल चालू कर तू पसरू तू बघ तू गोडी कसा गया जानकी त्यानीकडे कैसे तू होता इथे बसेल काय जाण बोर्डाचे बोर्ड सोडत नाही काय म्हणतो काय ना सर अरे इकडे बसेल तो काय जाण तो तास सोडत नाही तो पा तुला सांगतो तू जाण तू पुढं तू जाण जाण तू असे जाण आम्हाला तिथं काय जाण काही ना करावं जाण करू पण कसं नाही येर खाना लागत जातो कोराली लागत चल हे नाव पाय कसं म्हणतो ते नाव पुढं आलं रे. आता खोली राहणार अशा पाठीवर पडले अरे म्हणजे हे पत्र तुम्हाला वाचता येत नाही नाही. तुमच्या आईनं काय शाळा शिकवली नाही कधी पैसा भरून लागेल अरे हे पत्र सगळ्या देशामध्ये झालं हे पत्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये झालं हे पत्र सगळ्या शाळेमध्ये झालं हे पत्र मालेगाव तालुक्यात सगळ्या जिल्ह्यात झालं त्याला म्हणतात ऑनलाईन कार्ड बोल चला मोरी जाऊ चला काय आंडवलाई जय आंडवलाई अरे ऑनलाईन हा ऑनलाईन आधार नंबर दाबला ना कोणाच्या खात्यावर किती पैसे आहेत लगेच कळतात टाकी पाहू हाताने रे तू बँकात गेल्यावर आधार नंबर दाबला का तुझ्या खात्यावर किती कळतात हे पत्र नव्हतं मला वाचता येत नाही मी वाचून दाखवतो मला नंबर येते म्हणत रे तुम्ही ऐकू येत नाही येते 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 फक्त पुरुषांसाठी धर्मवाडीच्या गोळ्यात अरे कोणाकडे विचारून घ्यायचं नाही कोणाला विचारायचं नाही कोणाला विचारायचं नाही कोणाला विचारायचं नाही अशा रस्त्याने चालायचं रस्त्यावरून जायचं एक सुनागर पाहायचं घरात घुसून जायचं मार खाऊन बाहेर यायचं मला जमणार नाही अरे बाबा घरासमोर जाऊन हाक मारायची हा मग सांगणार मग घरात जायचं नाही हाक मारायची चल आलं का हा आलं घर आलं नाही तू हाक मार हे तू आमच्यामध्ये हुशार आहे ना हा तू हाक मार शाळा विस्की तुम्ही असणार का? तू हाक मार तुम्हाला काही सांगलं नाही आम्ही फळा लागत आम्ही असा नाही घेतो हा मार. अरे घरामध्ये कोण आहे का कोण आहे आम्ही तीन तुम्ही कोण इजडा तीन तुम्ही कोण पाहुणे तुम्ही कशासाठी आले आम्ही तुझ्यासाठी टाकून बोलत नका जाऊ मी गॅप टाकत नाही मी पुढे टाकत मग पुन्हा सांगायचं पुन्हा सांग राहू ना तोंड खावा ना कधी पुऱ्या चेंजी टाक वर खाल वर घाले अरे बाबा
काय सांगतो पाहुणा काय म्हणतो काय म्हणतो 3 महिन्याने गाव बनचे म्हणतो तीन महिन्याने घ्या तू अशी मारामारी जर करशील ना मग काय करशील ना तू जर हात पाय लावला नाही नीट मारतो सांगा ना पाहुणा त्याचं व्यवस्थित बोलत चालला ना तो काय सांगतो काय सांगतो तुम्हाला सगळे उपाडी जास्त म्हणे पाठवा बशी व्यवस्थित बोला चांगला बोल व्यवस्थित बोलायचं. बोला तू काय काम करते आम्ही देवाचं जागरण गोंधळाचं कार्यक्रम करतात खोपडी जागरण लंगर जागरण आडी जागरण या देवाचं जागरण गोंधळाचं कार्यक्रम करतात पाहुणा आम्ही दुसरं आम्हाला येत नाही आम्हाला फक्त देवाचा छंद आहे दुसरं कोणतं? बोला या काम करू नको आज कधी मग कोणतं काम करायला पाहिजे पाहुणा मना मिळता चाल कुठे वा लोसन उपाडांचे काम दिला पुढे हिरोळा लागत तोंड त्याला खाल वर दगड घाली त्यांनी टाकतो शांती तुम्ही शेंदडीत पोट गडी उपाला काय बाई बोला काय काम करते देवाचं जागरण गोंधळाचं कार्यक्रम करतात आम्ही हो हो पाहुणा आम्ही या गाण्याचे 501 रुपये घेतात 501 तुला 500 नाही देणार अहो आमचा फिक्स रेट आहे फिक्स रेट अहो जमायचं नाही पुढे जाऊ शकता तुम्ही जमाडी घेऊ का तुम्ही किती देणार 300 रुपये अहो पाहुणा 300 वाले वाजे पुढे बसलेले असतील तिथं जाऊन घ्या तुमची सुपारी द्या मी पुढे दावा करता नाही आणि मग मी तुला करता येते जमायचं नाही आमचा फिक्स रेट आहे 501 मला आम्ही फिक्स रेटचे 300 राहू जमायचं नाही जाऊ शकता तुम्ही घेऊ का बाई? जाऊ नाही शकता बाबा नाही नाही खरंच ना शपथ पाहुणा त्याला एवढं दिसतं पाहुणा त्याला शहाणे दिसतात तुम्ही तरी व्यवस्थित बोलणार माझ्याशी का मुळावं आम्हाला फाउंडेशन आलं दारापर्यंत आला चुलीपर्यंत घुसायचा तो दारापर्यंत आला तर डायरेक्ट चुलीपर्यंत यायला लागला ना लाकूड झाला लगेच चुकलं त्याच्यापेक्षा जायला दिसतो बोला काय बोला एक गाण्याचे किती पैसे घेणार 501